करेंगे। आप कॉन्फिडेंट है कि वो शिवसेना ज्वाइन कर रहे हैं? बिल्कुल करेंगे, क्योंकि वो बाबा साहब के विचारों को मानने वाले सच्चे शिव सैनिक है, तो वो अपने घर पे ही वापस आ जाएंगे। शिंदे साहब आज एड्रेस करेंगे सभी को, क्या उम्मीदें कर रहे हैं आप शिंदे साहब से, क्या कहेंगे? और जब ये ऑपरेशन टाइगर जो कह रहे हैं वो भी चल रहा है, ये सब चीजें हो रही हैं, इसके बीच में क्या उम्मीद कर रहे हैं आप शिंदे साहब? देखिए, ये तो एक शिंदे साहब की तरफ अट्रैक्शन है सब लोगों का, और वो हर किसी को मिलते हैं। अपने जो कार्यकर्ता रहते हैं, अपने इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव मिलते हैं, उनको हमेशा मिलते हैं, उनके काम करते हैं, उनके कॉन्स्टिट्यूंसी के लिए अच्छे अच्छे निर्णय लेते हैं। तो इसीलिए उनके बारे में एक सॉफ्ट कॉर्नर हर किसी को रहा है। वो सच्चे शिवसैनिक है। मेरा काम महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आपल्याबरोबर आहेत। गोगावलेजी 60 वर्ष झाली आहे शिवसेनेला, आज 60वा वर्धापन दिवस आहे। वेगवेगळी स्थित्यंतर गत्यंतर शिवसेनेने पाहिलेत, तुम्ही मुळातच शिवसैनिक होतात। काय शिवसेनेमधला एक असा अनुभव जो कोणता आहे की तुम्ही कधीच विसरू शकत नाही शिवसेनेसोबत? आज आपण पाहिलं की 19 जून 1966 रोजी लावलेलं बाळासाहेबांनी एक रोपटं होतं, त्याचा वटवृक्ष झालेला आहे। तो वटवृक्ष अजून वाढवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होतं, हे आपण पाहिलेलं आहे। आणि अगदी मनापासून काम करणारे गोरगरीब जनतेला आपलं आपलं सहावा वाटणारा आणि नेहमी जनमानसात वावरणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते एकनाथ शिंदे साहेब। ज्या ज्या वेळेला कुठे प्रसंग येते तिथे धावत जाणारे एकनाथ शिंदे साहेब। मग महापूर येवो, दरड कोसळो किंवा जम्मू काश्मीरसारखा हमला हो, त्या ठिकाणी पहिला पोहोचणारा जर कोण नेता असेल तर एकनाथ शिंदे साहेब। आणि नुसतं जात नाही आहे, तिथे एखाद्यावरती प्रसंग आला त्याला सडळ असते मदत करण्याची, मग घराची असेल, पैसे असेल, कसली असेल, आणि म्हणून करता जे काय शिंदे साहेब ऑपरेशनमध्ये उतरतात ते सक्सेस होतं। परंतु ऑपरेशन टायगर सुद्धा केलं। ऑपरेशन टायगरवरती देखील अनेक प्रश्नचिन्ह उबाटा सेनेकडनं उपस्थित केले जातात। पैशांचा वापर तुमच्या पक्षांकडनं मोठा झालेला आहे, पैसे फोडले जातात, ते पैसे कुठे होतात? त्यांना ते बोलणं आणि करणं गरजेचं। त्यांच्याकडे आता हाय काय, काहीतरी बोलल्याशिवाय तुम्हाला काय कळणार आहे की ते जे काय बोलत आहेत संजय राऊत ते अत्यंत चुकीचे बोलत आहेत। पण ते जे बोलत आहेत त्याचा उपयोग फायदा आम्हा सगळ्यांना होतो, हे आपण सगळं पाहिलेलं आहे। ते जेवढे बोलत जातील तेवढा आमची संघटनेची वाढ होण्याची ताकद जास्त। तुमचे अजून आमदार आणि नगरसेवक आहेत मुंबईत, विधानसभेत 20 आमदार आहेत, ते देखील फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत का तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत? ते होईल आता एकनाथ शिंदे साहेब येतील त्यांना विचारा, कारण काही गोष्टी आम्हाला थोडंसं अडचण आहे, ते आम्ही नंतर पहिल्या अक्षरांचा